समोर जाते आणि आपणच आपल्याला जाणतो. प्रकाशाच्या अपेक्षेत ते त्याला अनुभवता येत नाही. आपण पाहतो हा अनुभव येतो की नाही. तू मला पाहतोस म्हणजे या देहाला पाहतोस. आता या देहाला पाहिलं म्हणजे नेमकं काय झालं, म्हणजे खरं काय होतं ते सांगतो. खरं काय झालं, तिथून जो ज्ञानप्रकाश आला या देहाला जितकं व्यापलं आणि व्यापल्यानंतर पाहिलं म्हणालाच, म्हणजे व्यापल्यानंतर ते परत ते ज्ञान घेऊन ती जाणीव तुझ्याकडे आली. म्हणजे तो ज्ञानप्रकाश आला आणि हे सर्किट कम्प्लीट. जसं लाईटचं सर्किट असतं की नाही, फेज गेला की तो फेज पर्यंत न्यूट्रलमध्ये गेला तोपर्यंत लाईट पेटणार नाही. तसं समोर गेला, समोरून परत आला, अनुभवल्याशिवाय म्हणजे ते पाहिलंय कधी कळेल. हे सर्कल कम्प्लीट होतं तेव्हा. इलेक्ट्रिसिटी जसं सर्किट आहे तसं हे पाण्याचं सर्किट आहे. तरी शक्ती आहे. परत शक्तीचे सर्वसाधारण थोडीशी गुण जवळजवळ असतात. आता इलेक्ट्रिसिटी पास होते ट्यूबलाईटमधून परत ती न्यूट्रलमध्ये जाते आणि त्या ती सर्किट कम्प्लीट झालं. आता न्यूट्रलमध्ये जाते म्हणजे बघताय सप्लाय कुठून येते, जनरेटरमधून काय सप्लाय सोर्स म्हणून आला. तो सप्लाय आल्यानंतर ती ज्या अर्थ होते, अर्थला न्यूट्रलला म्हणजे अर्थला पोचते. तसं बघायला येतं. त्यामुळे तिथे इथून त्या ट्यूबलाईटमधून ज्यावेळेला वीज पूर्णतः गेली त्यावेळेला तो प्रकाश त्या विजेत पडतो. बरोबर. तसं ही जाणीव समोरपर्यंत पोचली म्हणजे जाणीवचं वाहन आहे ते समोर भिंतीवर पाहिलं आणि भिंतीकडनं ती पुन्हा माझ्याकडे आली. तेव्हा मी म्हटलं मी भिंतीला पाहिलं. ती जर पुन्हा तशाच पद्धतीने आली नाही तर मी पाहू शकत नाही. समजा इथे धुरकट आहे, समोर मला काही दिसत नाही, तर जाणीव फक्त भुरकट समजायला ती म्हणे मला नाही दिसला काही, म्हणजे ते सर्किट कम्प्लीट झालं नाही. म्हणजे आता इथे कसं होतं, जे समोर दिसणं परत म्हणजे सगळं येतं आणि जातं. कोण येतं जातं, तुझ्याकडे जी जाणीव आहे ती जाणीवचा प्रकाश इथपर्यंत आला, तिथून पुन्हा तुझ्यापर्यंत पोचलं. पण त्यावेळेस ते जे 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 आकाराला व्यापलं तेवढा आकार तुला दिसला. माझी लेफ्ट साईड तुला दिसतंय का, नाही दिसत, कारण इथे कसं एवढंच आकार व्यापला, जितकंही दिसतं तेवढं का चेहरा व्यापला. बरोबर. आता हे व्यापलं आणि पाहिलं म्हणजे नेमकं काय, त्याची प्रोसेस मी सांगितली. आता लाईट पेटली, ही अर्थ झाली, हे झालं काय ते का आपल्याला दिसतंय का, की सर्किट कम्प्लीट झालं हे नियम आहे. त्यामुळे सर्किटप्रमाणे लाईट पेटते. तसं तुला पाहता आलं म्हणजे हा लाईट पेटला. तो कशामुळे, असं ही प्रोसेस आहे. ही तुला कळलीच पाहिजे असं नाही, पण तुला माहिती पाहिजे की हे सगळं जाणीवच तेवढा व्यापलंय आणि ते जेवढं व्यापलं तेवढं जाणीवेने अनुभवलं. जीवन प्रकाशाचा हा जीवन प्रकाश पाहणं म्हणजे नेमकं काय असतं ते सांगितलं. मग दृष्टा कळला, दृश्य कळलं, दृश्य आणि दृष्टा कळलं की काय झालं, सर्किट बघायचं. आता लाईटचे सर्किट पुढे दिसते तुला, तुम्हाला ना लाईटचे सर्किट नाही, लाईट पेटला मला कळत नाही म्हणून होईल का. अरे पेटला ना, भाजला ना, तो पेटला नाही तर प्रॉब्लेम कुठे कनेक्शन तुटलं ते बघशील ना. तर हे कनेक्शन तुझं बरोबर झालंय, मग तू कनेक्ट झालायच बरोबर. दृश्य आणि दृष्टा हे कनेक्शन झालं की झालं बस. पण ही प्रोसेस सांगितली की अशी प्रोसेस, मग ते अशी पाहता येणार नाही, पण ही अशा पद्धतीने होते. हे कळलं सगळ्यांच्या लक्षात आलं काय म्हणतो ते. म्हणजे दिसलं म्हणजे काय नेमकं झालं, तर हा प्रकाश तिथून पोचला, ज्ञान प्रकाश, आत्मप्रकाश, आणि ते परत ज्ञान घेऊन परत हा पाहणाऱ्याकडे आलं की दिसलं. तिथपर्यंत दिसणार नाही, म्हणजे तिथपर्यंत पोचलीच नाही तर ती दिसणार पण नाही, की तिथून पोचून पुन्हा नाही आली तरी दिसणार नाही. म्हणून इथे प्रोसेसमध्ये आणखीन एक तिथे महत्त्वाचं लक्षात येतं की तुम्ही एक पाहिलं, तिथून परत ह्या पंख्याकडे पाहिलं, म्हणजे आता पंख्याकडे मग तिथून सोडलं, मग ज्ञानप्रकाश इथून परत पंख्याकडे परत आला. कळलं काय म्हणतोय. तिथून डायरेक्ट तिथे नाही गेलं, तिथून परत आलं पाहिजे आणि तिथून परत तिकडे गेलं पाहिजे. तिथून परत तिकडे गेलं की तिकडे मी इकडे पाहिलं तर मी इथे पाहिलं. कंटिन्यू तशी चालू असते. पण त्यामुळे हा पाहणारा सतत आहे हे लक्षात घ्यायचं. या प्रोसेसमध्ये काय लक्षात येतं की पाहणारी ही जाणीव सतत पाहते. जाणीवेचं अस्तित्व आपल्याला ह्या पाहण्याच्या प्रोसेसमध्ये डोळे उघडे ठेवून पाहिलं तरी ही प्रोसेस जर लक्षात आली तर आपल्याला लक्षात येईल की ही सतत जाणीव पाहते, जाणीव ऐकते, जाणीव बोलते. हे सगळं ऐकतात म्हणजे काही जाणीव ऐकते, कोण जाणते ऐकतं, म्हणजे हे सगळं ते जाणीवेचं अस्तित्व अनुभवण्यासाठी. बाकी हा प्रकाश पडला की काम झालं ना आपलं.
तसं जाणीव असतं तर संपलं की मग बाकी ती प्रोसेस काय होते एवढी लक्षात घ्यायची गरज नाही, पण का होते ते कळलं पाहिजे. माहिती आहे तुला हे असं असं चाललंय म्हणून माहिती आहे. म्हणून इथून पलीकडे जाताना तो क्षणभर जो गॅप असतो ते जाणीवच आहे हे जर कळलं तर तुला संधी प्रकाश म्हणतात ना, एक 2 श्वासामधलं अंतर बिंदर सगळं म्हणजे 2 श्वासामधला गॅप त्या 2 गोष्टीमधला अंतर तुला गॅप पाहायचा म्हणजे गॅप नाही पाहायचा आहे. ती जाणीव हा अनुभव घेत आहे हे अनुभवायचं म्हणजे जाणीवच आहे ह्याचा अनुभव झाला की आपल्याला सतत तो गॅप पकडला जातो. कळलं? संधी प्रकाश साधला जातो असं म्हणतात ना, तर त्यासाठी अजून एक मान होतो दुष्टा हा लक्षात येतो अभ्यास करायला आपल्याला कधी दुष्टा काय आहे. एक अशी वेळ घडते की सगळं गरज असतं पण तो भाव कुठून घडलेला असतो की तिथे तो दुष्टा भाव प्रगटच करता येत नाही. फक्त कळतो घरी आपण तिथून मागे आलो. म्हणजे बघ कसं असतं ज्यावेळेला दृष्टा आहे जाणीवच आहे हे सगळं आपल्याला शब्दाने कळलेलं आहे. साधनेमध्ये कधी अनुभवता पण येतं असंही होतं, पण ज्यावेळेला परिस्थिती जेव्हा बिकट होते आणि परिस्थितीचा प्रभाव ज्यावेळेला जाणीवर पडतो त्यावेळेला साधकाच्या ठिकाणी ही प्रक्रिया हा गडबड होऊ शकते. साधकाच्या ठिकाणी कारण किती वाईट परिस्थिती झाली की तो परिणाम ज्यावेळेला जाणीवर होतो तर जाणीवेचे सर्किट कम्प्लीट व्हायला प्रॉब्लेम होतो. जी अवस्था असते तिथं तो परत जातो. म्हणजे जरा दुर्लक्ष झालं म्हणून म्हटलं ना सजगता पाहिजे म्हणजे चैतन्य स्वरूपच आहे. एक क्षणोक्षणी इथे सावध राहता आलं पाहिजे. परिस्थिती कशी असलं तर परिस्थिती मी सांगतो आता ते गाडगे महाराज प्रवचन करत होते आणि त्यांच्याकडे येऊन त्यांचा मुलगा वारला म्हणून त्यांना सांगितलं. 5 मिनिटं थांबले, 5 पण नाही काही क्षणभर थांबले आणि म्हटलं असे कितीतरी लोक मरतात हो. एवढं अलिप्तपणे पाहता येतं का? अलिप्तपणे पाहायला तेवढं लेवल आली पाहिजे. म्हणजे ती लेवल आली की ते सगळं जमतं. गाडगे महाराजांनी तसे लेवल आली होती की ती त्यांना त्याच्यात राग लोभ काही राहिलेला नव्हता की तो मोह नव्हता. तर जाणीव आहे म्हणजे त्यांनी त्यांचे शब्द वेगळे असते पण आपण आपल्या शब्दाने जर सांगितलं तर गाडगे महाराजांना माहिती आहे की जाणीव आहे आणि प्रत्येकाला जन्म मृत्यू आहे. ते इथे ज्ञान देताना प्रवचन परत सुरू केलं. तिथे आले थांबले पण त्याचे परत सुरू. अशा अनेक संतांच्या बाबतीत अशा घटना घडतात की ते तिथे अडकत नाहीत कारण हे दृश्य जगत आहे सगळं. परत सत काय ते महत्वाचं. सत्य हे येणार जाणार हे पक्क माहिती पाहिजे. येणार जाणार आहे तिथे अडकण्याची काही गरज नाही. लक्षात मग तेवढ्या लेवलला पोचला की मग काय होणार नाही सगळं. बाबासाहेब आंबेडकर गेला तेव्हा गाडगे महाराज किती दुःखी झाले. ते मुलाच्या दृष्टी म्हणाले पण बाबासाहेब गेले तेव्हा ते खूप दुःखी झाले. दुःखी झाले ते समाजाचं हित साधण्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांचा खूप उपयोग होत होता. त्यानंतर पर्सनल लेवलला दुःखी नाही झाले की बाबासाहेब आंबेडकरांनी जो दलित समाज होता त्यांना उभारण्यासाठी एक बाबासाहेब आंबेडकरांचं एक मोठं व्यक्तिमत्व निर्माण झालं होतं. त्यामुळे दलित समाजासाठी ते त्यांनी अगदी घटनेमध्ये याच्यावर टाकल्यामुळे दलित समाजाला वर आणलं आणि त्यामुळे जनहिताच्या दृष्टीने ते दुःखी झाले. त्यांचं काही कमी झालं बाहेर गेलं असं नाही. ते दुःखी झालं म्हणजे तो एक भाव होता त्याच्यामुळे पण ते तिथे अडकले असं पण नाही. म्हणजे ते बोलताना ते दुःख म्हणजे बा इतका चांगला माणूस गेला की हे लोकांचं आता इथे हित होत होतं तिथे ते एवढे लोक जायला नको असं वाटतं ना ते दुःख म्हणतो आपण. म्हणजे दुःखी असं नाही पण बाह्य दर्शन कधी दुःखी असं बोललं जातं. पण जिथे मुलगा गेला दुःख होत नाही तिथे बाबासाहेब आंबेडकरला दुःख काय होणार. मुलगा म्हणजे किती जरी म्हटला तरी तिथे मुलगा म्हटलं तर कोणाला त्याचा कितीतरी भयंकर वाईट वाटू शकतं ना असं. पण ते तिथे ते पाहणं त्यांचं तसं असतं आणि त्यामुळे त्या लेवलला ते पोचत असतात. आता यावेळी काय आलंय की ते सगळं मागे सोडलेलं आहे पण शहरांमध्ये येतो ऍडमिशन पण तिथे स्थिर आहे. पण जे बाकीची व्यक्ती असतात त्यांची आपण संपर्क असतो समाजात किंवा घरामध्ये किंवा कामाच्या ठिकाणी तिथे ते सगळं तयारी करणार. ऑफिसमध्ये त्यांना माहित आहे मी गेलो मग ते काही टेन्शन घेणार किंवा ते सगळं सामावून घेतो कारण त्यांना माहित होईल की जाणं गरजेचं आहे. अशी परिस्थिती तर आपण बाहेर निर्माण केली पाहिजे. म्हणजे नियोजन पाहिजे. व्यवहाराच्या अंगाने व्यवहारिक गोष्टी आहेत. आता सायचा मुलगा याचं ॲडमिशन घ्यायचं आहे रुईया कॉलेजमध्ये त्याला ॲडमिशन हवं आहे असं चाललाय विचार. पण अजून ओळख पाळख कोण मिळणं की त्याचे प्रयत्न करणं त्यांचं चाललेलं आहे. त्यामुळे ती अडचण येणार ना बघ त्याला ॲडमिशन मिळायला पाहिजे. पण इथे महत्त्वाचा मुद्दा काय लक्षात ठेवायचा आहे की ॲडमिशन मिळायला पाहिजे त्याचं शिक्षण पूर्ण झालं पाहिजे त्या पद्धतीने ज्या
आपल्याकडच्या ज्या परिस्थितीनुसार ते आपल्याला मिळायला पाहिजे आणि त्याप्रमाणे तेवढा प्रयत्न करायचा आहे. प्रयत्न करायचा आहे म्हणजे कुठे मिळेल कसं मिळेल माहीत होत नाही. नाही. पण बाकी फर्स्ट माइंड हा. म्हणा जी ऍक्टिव्ह असतात ती तिथे हजर होते ना पटकन. येते पण ते हजर ती होत नाही. हजर आपण घेतो ते आज मध्ये मध्ये तो विचार येणार. बरोबर आहे, विचार येतो. पण इथे म्हणून तर म्हणतो नाही, सद्गुरूवर निष्ठा आणि श्रद्धा असेल तर म्हणा सोडून द्यायचं. जा आता 2 दिवसासाठी सोडून दिलं तर तुझा विचार येणार नाही. नंतर गेल्यावर बघू बाबा, होणार तर चांगलंच होणार.